रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून ती गद्य पद्याची संगत. बाळासाहेब खर्डेकरांची आठवण झाली की त्यांचा तो प्रेमळ सहवास मला आठवतो. त्यांनी मला दिलेलं ते निरपेक्ष प्रेम आठवतं. पण यापेक्षा त्यांनी माझ्या मनात जे घर केलं आहे ते एक व्यासंगी साहित्यिक या नात्यानं. बाळासाहेब माझे नातेवाईक खरे, पण त्या नात्यापेक्षा त्या नात्याचं मला अप्रूप वाटतं. कोल्हापूरला मी शिकत होतो. मी भाग्यवान म्हणण्यापेक्षा ती आमची पिढीच अशी भाग्यवान की एकापेक्षा एक अशा व्यासंगी आणि थोर व्यक्ती आम्हाला गुरुजन म्हणून लाभल्या. नुसत्या गुरुजनांचं स्मरण जरी करतो म्हटलं तरी अनेक व्यक्ती नजरेसमोर येतात. त्यांच्याविषयीची कृतज्ञता जागी होते. आर सदाशिव अय्यर हे असेच एक प्राध्यापक. त्यांनी मला शेक्सपियर शिकविला. नुसता शिकवलाच नाही तर अनेक वेळा पारायण करायला लावली. म्हणूनच आजही माझ्या मनात शेक्सपियरनं आणि तो शिकवणाऱ्या आर सदाशिव अय्यर यांनी एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अय्यर सरांची एक आठवण सांगण्यासारखी आहे. मी ज्या सायन्स एक्सटेन्शनमध्ये राहत होतो त्याच भागात आमच्या अय्यर सरांचंही वास्तव्य होतं. रेल्वे लाईनवरून मी फिरायला निघालो की नेहमी त्यांची भेट होत असे. त्यांच्याबरोबर फिरायला जाण्यातही विलक्षण आनंद असायचा. ते भेटले की संभाषणाची सुरुवात करीत ती, कम ऑन मिस्टर देसाई. मग मी त्यांच्याबरोबर फिरायला जात असे. एके दिवशी आम्ही फिरत असताना ते म्हणाले, मिस्टर देसाई, आय विल टेल ऑथेल्लो. आणि त्यांनी ऑथेल्लोविषयी बोलायला सुरुवात केली. त्यांनी मला समजावून दिलेला ऑथेल्लो आजही आठवतो. सारा शेक्सपियर त्यांनी समजावून सांगितला. यात अय्यर सरांचं प्रेम होतं, जिव्हाळा होता, आपुलकी तर होतीच होती. ते गप्पांच्या ओघात असेच एकदा म्हणाले, तू अनातोले फ्रान्स वाच. पण त्याचं काय झालं? आमचं शिक्षण इंटरला थांबलं खरं, पण माझ्या डोक्यातून अनातोले फ्रान्सचं खूळ काही जाईना. मी कोल्हापुरातली अनेक ग्रंथालयं धुंडाळली, पण अनातोले फ्रान्स काही मिळालं नाही. पुढं मला कागलच्या गोखले कॉलेजमध्ये अनातोले फ्रान्स असल्याचं कळलं. गोखले कॉलेजची नुकतीच स्थापना झालेली होती. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या व्यासंगी वृत्तीमुळे गोखले कॉलेजचं वाचनालय समृद्ध झालं होतं. बाळासाहेबांना मी काका म्हणत असे. मी खर्डेकर काकांकडे गेलो. वास्तविक मला पुन्हा कॉलेजला जायचं नव्हतं, वाचायचं होतं, पण अनातोले फ्रान्स. मी माझी भूमिका खर्डेकर काकांना समजावून सांगितली. ते मला म्हणाले, हे बघ रणजित, आमच्या बोर्डिंगमध्ये असे नुसते पुस्तकं वाचणारे विद्यार्थी घेता येणार नाहीत. तेव्हा तू कॉलेजमध्ये इंटरला नाव घाल. मग राहा तू बोर्डिंगमध्ये आमच्या फी भरून, आणि जे काही तुला वाचायचं असेल ते वाच. काकांच्या बोलण्यानं मला खूप बरं वाटलं. पुस्तकं वाचण्यासाठी म्हणून कॉलेजात इंटरमध्ये नाव घातलं. मी बोर्डिंगमध्ये राहत होतो आणि गोखले कॉलेजच्या ग्रंथालयाचा भरपूर आस्वाद घेत होतो. खर्डेकर काकांसारखी निष्ठेनं आणि त्यागी वृत्तीनं शिक्षण संस्था चालवणारी माणसं विरळाच. आमच्या कॉलेजपासून 1.5-2 मैलांवर घोड्याची पागा होती. त्या पागेत आमचं बोर्डिंग होतं. तिथं मी राहत होतो. कॉलेजचा आणि माझा संबंध होता तो फक्त नाव घालण्यापुरता. मी सकाळी उठून ग्रंथालयात जात असे, अनातोले फ्रान्स वाचत असे. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर खर्डेकर काका मला बोलावून घेत. मग ते आणि मी तलावाच्या बांधावरून फिरायला जात असू. फिरताना ते मला
किट्स, बायरन, वर्ड्सवर्थच्या कविता समजावून सांगत. अय्यर सरांसारखंच त्यांनी माझ्यावर प्रेम केलं. ते एका पाठोपाठ एक कविता म्हणायचे. एक एक कवी त्यांनी मला समजावून सांगितला आणि कवितेची गोडी माझ्या मनात निर्माण केली. एका बाजूनं आर सदाशिव अय्यर त्यांनी शेक्सपियर समजावून सांगितला, तर दुसऱ्या बाजूनं खर्डेकर काकांनी किट्स, बायरन यांचा परिचय करून दिला. किंचित स्थूल, तोंडात चिरूट असलेले काका मला आजही आठवतात. या दोघांनी माझी गद्यपद्याशी संगत घडविली आणि माझं साहित्यिक जीवन समृद्ध केलं. याचा कधी विसर पडेल का? खरंच कधीच विसर पडणार नाही. रणजित देसाई यांचा ती गद्यपद्याची संगत नावाचा ललित लेख येथे समाप्त.